लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील शासकीय वाळू विक्री डेपो उरला नावालाच। टेंडरधारक वाळू माफिया टोळीकडून वाढीव दराने बेसुमार वाळूची विक्री। पूर्णा लक्ष्मीनगर येथील वाळूघाटावर पोकल्यान बोटीने वाळू उपशाचा भडीमार होत असून महसूल अधिकारी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचा कानाडोळा होत असून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये लक्ष्मीनगर येथे महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यावर्षी एकमेव शासकीय वाळू वितरण नवीन नियमानुसार रेती घाटाचे टेंडर देण्यात आलं। त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यात जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी डापरकर, तहसीलदार बोधीकर, नायब तहसीलदार थारकर, मंडल अधिकारी शिंदे आणि वाळूचे टेंडर घेतलेले अग्रवाल व इतरांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी यांनी उद्घाटन केलं। काही दिवस लक्ष्मीनगर येथील नदीतून रितसर वाळू उपसा करून सदर वाळू डेपोत आणून तेथून शासकीय किमतीत अल्प दरात फी भरलेल्या घरकुल व खाजगी घर बांधकाम करणाऱ्यास मोजक्या जणास वाळू दिली। पण काही दिवसाला नेहमीप्रमाणेच पहिले पाडे 55 करीत शासकीय वाळू विक्री डेपोवर मातोडी मिश्रित खराब आणून जमा करून शासकीय दरात वाळू खरेदी न करण्याचे नागरिकांची नाखुशी दिसावी म्हणून हा वाळू डेपोला नावालाच चालू ठेवून दुसरीकडे अवैधरित्या सर्व अटी नियम बाजूला ठेवत महसूल अधिकाऱ्यास, तलाठी, मंडल अधिकारी यांना चोर मार्गाने हाताशी धरून मोठे चेनचे पोकल्यान पाणथळ बोटी आणून नदीतून रेतीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा बेधडक करून असंख्य डिंपरने दूरवर नेऊन वाळूची महाग किमतीत विकणे सुरू झाले। सदर प्रतिनिधीने लक्ष्मीनगर रेती घाटावर निरीक्षण केलं असता तेथे मोठे पोकल्यान 2-3 पाणथळ बोटी वाळू उपसा करण्यासाठी दिसल्या। तसेच शासकीय वाळू विक्री वितरण डेपोवर निव्वळ मातोडी मिसळलेली खराब चिखलासारखी वाळू दिसली, जी की ती कोणीच खरेदी करणार नाही। तसेच रेती घाटातून वाळूची डिंपरने वाहतूक करण्यासाठी रस्ता, यापूर्वी हायवा व अन्य डिंपरची वाहतूक होऊन रस्ता खराब झाला आहे, त्यावर मुरुम टाकून रस्ता चांगला करण्याच्या कारणाने 2 दिवसापासून नदीतून वाळू वाहतूक करणे बंद ठेवल्याचं समजतं। परंतु याआधी मोठ्या प्रमाणात नदीतून वाळू उत्खनन करून उपसून त्याची विक्री केल्याचे आढळून आले। येथील रेती घाटातून अवैध मार्गाने रेतीची विक्री चालू असून शासकीय किमतीत वाळू विक्री डेपोवर माथोडीची चिखलाची वाळू हटवून तेथे चांगली वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, पूर्णा, परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।